विक्रांत सर मी त्यांना म्हणतो तू गावातच सगळं खेळून गेलो तू सेमीला कोणाला मारतो रे ऐक सेमीला कोणाला मारतो अंदाला एवढं समजलं मग राहते पहिली वेळ बरोबर झाली माहिती काय ना प्लंबर बॉय हॅलो पाली युवा मंच युवा प्रतिष्ठान शिवसेना व युवा सेना शाखा पाली पाथरट आयोजित तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा पर्व तिसरे आणि या पर्वातील पुढील सामना आपल्या समोर चालू होतोय। चढाईसाठी आपण पाहतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी क्रमांक 12 परिधान केला हा चढाईपटू आपण पाहतोय सुमेध सावंत मिडल कव्हरला हँडटचच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय आणि आपल्या क्रीडांगणामध्ये या ठिकाणी सुखरूप परतलं जाते। इथे प्रत्युत्तर दाखल असेल दोस्ती गावखडी या संघाकडून एक बलाढ्य संघ रत्नागिरी तालुक्यातील एक बलाढ्य संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं असा दोस्ती गावखडी संघ आणि त्याला प्रत्युत्तर दाखल करताना इथे पाहायला मिळतोय होम ग्राउंडवर खेळताना पाहायला मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघ। जर युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या दिशेने जर पाहिलं तर या ठिकाणी चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला ऋषिकेश साळुंखे असेल या ठिकाणी जबरदस्त एस्केप पाहायला मिळाला होता, परंतु इथे डॅश केलं जाते ऋषिकेश साळुंखे याला आणि एक गुण मिळतो निश्चितच दोस्ती गावखडी संघाला। इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून इथे बोनसचा अटेम्प्ट केला जातोय जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी पंचांकडून हा खेळ फेटाळला जातोय। इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा सुमेध सावंत याच्या माध्यमातून 2-1-2-2 अशी फील्ड इथे पाहायला मिळते दोस्ती गावखडी संघाकडून। राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल टोटच मारण्याचा प्रयत्न केला जातो सुमेध सावंत याच्या माध्यमातून थोडंसं लेझी फुटवर्क इथे पाहायला मिळते। या ठिकाणी कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते। इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल इथे थर्ड रेड असेल खतऱ्याची घंटी असेल जर्सी क्रमांक 6 याच्यासाठी इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल। इथे आपण मिडल ओव्हरला पाहतोय स्वप्नील असेल त्याच्या जोडीला असेल रोशन गराडे, परंतु या ठिकाणी थोडासा लेझी फुटवर्क होतोय। इथे पंचांमध्ये डिस्कस चालू आहे इथे कोणाला पॉइंट मिळू शकतोय। या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालेला आपण पाहतोय जर्सी क्रमांक 12 सुमेध याच्याकडून इथे फुटवर्क होता, परंतु इथे दोन्ही संघांना इच वन पॉइंट दिला जातोय दोन्ही संघांना एक गुण मिळतोय एक रायडर बाहेर जातोय त्याच्याबरोबर एक डिफेंडर देखील या ठिकाणी सेल्फ आउट होतोय। पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून 2-1-2 अशी फील्ड असेल इथे बोनस मात्र ऑफ असेल जर्सी क्रमांक 6 याच्यासाठी इथे वारंवार चढाई केल्या जाते जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून यावेळी मात्र ऋषिकेश साळुंखे याच्या माध्यमातून जोरदार बहारदार खेळाचं प्रदर्शन इथे पाहायला मिळते पाली वासियांसाठी एक खुशखबर असेल ऋषी इथे आपल्या संघाला देतोय खुशी एक गुण मिळतोय। एक गुण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाचा
नावाला ओळखले जातं असा जर्सी क्रमांक 7 परिधान केला चढाईपटू असेल स्वप्नील गडशी 1-2-2 अशी फील्ड असेल. यावेळी मात्र बोनस ऑफ असेल स्वप्नील याच्यासाठी. इथे सावध पावित्र्यावर चाललेली चढाई असेल. स्वप्नील याच्या माध्यमातून कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडागडामध्ये परतलं जाते. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. इथे राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल. मिडल कव्हरला किकच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु प्रयत्न या ठिकाणी असफल होतोय. यावेळी मात्र कोणताही गुण घेतला जात नाही आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परतलं जातं. इथे प्रत्युत्तर दाखल असेल ऋषी याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा एक उंच पुरा असा चढाईपटू असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाचा. बॅकिंग मारण्याचा प्रयत्न केला जातोय ऋषी याच्या माध्यमातून. खोलवर चाललेली चढाई असेल 2-1-2 असा फील्ड आपण पाहतोय दोस्ती गावखडी संघाची. या ठिकाणी होम ग्राउंड वर खेळताना आपण पाहतोय निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली हा संघ. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा जर आपण विचार केला तर ऋषिकेश साळुंके असेल, शुभम काजरेकर असेल, रोशन गराटे असेल, स्वप्नील गडशी असेल, रोहित सावंत आणि अभिजित बारे आणि सुमेध सावंत हे खेळाडू आपण आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल स्वप्नील. इथे थर्ड रेड असेल खतरेची घंटी असेल स्वप्नील गडशी याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खोलवर चाललेली चढाई असेल परंतु यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड असेल दोस्ती गावखडी संघाकडून. इथे दमखम दाखवलं जाते स्वप्नील याला मैदानाच्या बाहेर धाडले जाते. इथे देखील थर्ड रेड असेल जर्सी क्रमांक 2 याच्यासाठी. मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातो जर्सी क्रमांक 2 याच्या माध्यमातून. इथे किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी मात्र इथे थोडस लेझी फुटवर्क होतोय. कॉर्नर या ठिकाणी सेल बोर्ड इथे दिला जातोय. 1 गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल केले जाते ऋषी साळुंके याच्या माध्यमातून. 2-2-2 इथे मात्र जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळते ऋषिकेश साळुंके याच्या माध्यमातून. यावेळी 1 गुण मिळतो निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच वारंवार चढाई पाहायला मिळत आहेत. खोलवर चाललेली चढाई असेल. राईट कॉर्नरला आपण पाहतोय सुमेध सावंत असेल, लेफ्ट कॉर्नरला असेल ऋषिकेश साळुंके. इथे मात्र हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे थोडस लेझी फुटवर्क असेल कोणताही गुण घेतला जात नाही आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते. प्रत्युत्तर दाखल असेल सुमेध याच्या माध्यमातून. जबरदस्त बदल आली ते आपल्याला पाहायला मिळते. बोनस अटेम्प्ट केला जातोय सुमेध याच्या माध्यमातून. निश्चितच यावेळी मात्र कोणताही गुण घेण्याचा माणूस दिसत नाहीये आणि कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जाते. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल 2-1-2 अशी फील्ड असेल युवा प्रतिष्ठान पाली संघाची. आणि प्रत्युत्तर असेल जर्सी क्रमांक 4 याच्या माध्यमातून. एक उंच पुरासा चढाईपटू आपण पाहतोय निश्चितच दोस्ती गावखडी संघाचा. जबरदस्त फुटवर्क आपण पाहतो या चढाईपट्टीच्या माध्यमातून. जुना जाणता असा खेळाडू असेल दोस्ती गावखडी संघाचा. परंतु यावेळी प्रत्युत्तर दाखल असेल सुमेध सावंत याच्या माध्यमातून. इथे थोडसा संत गतीने चाललेली चढाई असेल आणि यावेळी मात्र थर्ड रेड असेल खतऱ्याची घंटी असेल या चढाईपट्टूसाठी. डू ऑर डाय रेड करा किंवा मरा अथवा मैदानाच्या बाहेरचा रस धरा असं स्वरूपाची चढाई असेल. यावेळी मात्र जबरदस्त बॅक होल्ड पाहायला मिळतोय ऋषी साळुंके याच्या माध्यमातून. जोरदार टाळ्या मित्रांनो ऋषी याच्यासाठी. ऋषी आपल्या संघाला या ठिकाणी खुशी देताना पाहायला मिळतोय. आणि इथे देखील थर्ड रेड असेल सुमेध याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा सुमेध याला मैदानाच्या बाहेर जावं लागेल. खोलवर चाललेली चढाई असेल. यावेळी मात्र सुमेध याच्या माध्यमातून जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. 2 गुण मिळतात युवा प्रतिष्ठान पाली संघाला आणि 1 गुण मिळतो निश्चितच
दोस्ती गावकडी संघाला आणि या ठिकाणी आपल्याला चढाईसाठी पाहायला मिळत आहेत सिद्धार्थ तोडणकर. खोलवर चाललेली चढाई असेल सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून 2-2-2 अशी फील्ड असेल. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल परंतु यावेळेस मात्र रेषा ओलांडली जाते. आपली रेड व्हॅलिड केली जाते. या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. थोडासा भव्य दिव्य असं कबड्डीचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. युवा प्रतिष्ठान पाली यांच्या माध्यमातून निश्चितच पुन्हा एकदा सामन्याला इथे सुरुवात केली जाते. पुन्हा एकदा आपण चढाईसाठी पाहतोय ऋषिकेश चालुक्य असेल. यावेळी जोरदार बाहुबली डॅश असेल. ऋषी याला थांबवण्यात यश येतंय. निश्चितच दोस्ती गावखडी संघाला 1 गुण मिळतोय. दोस्ती गावखडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. जबरदस्त चाललेला सामना असेल दोस्ती गावखेडी विरुद्ध युवा प्रतिष्ठान पाली. या ठिकाणी आपण पाहतोय लेफ्ट कॉर्नरला असेल शुभम काजरेकर तर राईट कॉर्नरला असेल अभिजित बारे. या ठिकाणी मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद केलं जाते. रोशन कराडे या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जातोय. 1 गुण मिळतोय. दोस्ती गावखडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 7 याच्या माध्यमातून स्वप्नील गडशे आपण पाहतोय. जबरदस्त फुटवर्क असेल. खोलवर चाललेली चढाई असेल. मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद केलं जाते. इथे ताल ठोकली जाते. 1 गुण मिळतोय. निश्चितच 1 मोहरा गारद असेल. 1 गुण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे दमदम दाखवलं जाते स्वप्नील याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून आपण पाहतो. निश्चितच एक उंचपुरा असा चढाईपटू असेल. दोन्ही कव्हरच्या दिशेने चाललेली चढाई या चढाईपटूच्या माध्यमातून आपण पाहतो. इथे शुभमच्या माध्यमातून ब्लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी ब्लॉक मात्र फसतोय. 2 गुण मिळत आहेत दोस्ती गावखडी संघाला. इथे दोन मोहरे कारण असतील. तालुकास्तरीय रत्नागिरी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं भव्य दिवस आयोजन या ठिकाणी नामदार उदयजी सावंत साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी पाहायला मिळते. इथे चढाईसाठी आपण पाहतोय स्वप्नील गडशे असेल. बोनस अटेम्प्ट केला जातो स्वप्नील याच्या माध्यमातून. इथे मिडल कव्हरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी रेड व्हॅलिड केली जाते. मिड लाईनला येऊन थांबलं जाते. आपल्या चढाईमधील या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ खर्च पाडण्याचा प्रयत्न केला जातोय. कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणामध्ये परततोय. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. वारंवार चढाई केल्या जातात. या चढाईपट्टीच्या माध्यमातून इथे लेफ्ट कॉर्नरला हँडच्या स्वरूपात बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र जबरदस्त हँडटच आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून फुल हाऊस आपण पाहतोय. दोस्ती गावखडी संघाच्या क्रीडांगणामध्ये असेल. 2-1-2-2 ची फील्ड असेल. स्वप्नील याच्या माध्यमातून वारंवार बोनसचा अटेम्प्ट केला जातोय. या ठिकाणी आपल्याला जर प्लेयर्सला रिलाईव्ह करायचं असेल तर निश्चितच स्वप्नील याला इथे कुठेतरी पॉइंट घ्यावा लागेल. जबरदस्त अँगल होल्ड असेल कोपरा रक्षकाच्या माध्यमातून. स्वप्नील याला इथे बाद केलं जाते. 1+2 = 3 पॉइंट गोज टू दोस्ती गावखडी. या ठिकाणी जबरदस्त खेळाचं प्रदर्शन निश्चितच पाहायला मिळतं दोस्ती गावखडी संघाच्या माध्यमातून. इथे पुन्हा एकदा सुमेध्याला डॅश केलं जातंय. सुमेध्याला क्षमवलं जातंय. 1 गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. एक उंचपुरा असा चढाईपटू आपण पाहतोय. निश्चितच दोस्ती गावखडी संघाचा. लेफ्ट कॉर्नरला आपण पाहतो ऋषी असेल. मिडल कव्हरला आपण पाहतो स्वप्नील गडशे तर राईट कॉर्नरला असेल अभिजित बारे. स्कोर बोर्ड कडे आपण जर लक्ष दिलं तर निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघ 7 गुण आणि दोस्ती गावखडी संघ 16 गुण. तब्बल 9 गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो निश्चितच यापुढील होणारा सामना असेल जैन जाबा भाटीमिरा विरुद्ध मित्रप्रेम वेतोशी. या दोन्ही संघांना दुसरा पुकार असेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आणि खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. यापुढील होणारा सामना असेल
जैन जहाबा भाटीमिरा विरुद्ध मित्रप्रेम वेतोशी या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. या ठिकाणी जबरदस्त फुटवर्क आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र ऋषी याच्या माध्यमातून इथे परशूट पाहायला मिळते. एक गुण मिळतो निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे कुठेतरी दमखम दाखवलं जाते ऋषी याच्या माध्यमातून. इथे प्रत्युत्तर दाखल असेल. इथे थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल सिद्धार्थ तोडणकर यांच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा सिद्धार्थ यांना मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय सिद्धार्थ तोडणकर यांच्यासाठी. रोशन कराटे असेल, रोशन यांच्या माध्यमातून जोरदार खेळाचं प्रदर्शन होईल का याचा या ठिकाणी कोपरा रक्षकाला इथे बाद केलं जाते. सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून एक गुण मिळतोय दोस्ती गावखडी संघाला. इथे कुठेतरी वरचढ आपल्याला पाहायला मिळतो. निश्चितच दोस्ती गावखडी हा संघ इथे प्रत्युत्तर दाखल असेल. युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून जर्सी क्रमांक 8 परिधान केलेला ऋषिकेश साळुंके. बोनसचा अटेम्प्ट केला जातोय ऋषी याच्या माध्यमातून. अँटेच्या स्वरूपात इथे कोपरा रक्षकाला बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी असफल होतोय. इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक 4 आपण पाहतोय दोस्ती गावखडी संघाचा. यावेळी मात्र जबरदस्त अँकल होल्ड ऋषिकेश साळुंकेच्या माध्यमातून. त्याचबरोबर जबरदस्त सांघिक खेळाचं प्रदर्शन आपण पाहतोय. निश्चितच युवा प्रतिष्ठान पाली संघाचं रायडरला इथे क्षमवलं गेलंय. एकूण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. पुन्हा एकदा इथे प्रत्युत्तर दाखल असेल. कोपरा रक्षकाला इथे अँटेच्या स्वरूपात बाद केला काढायचा दावा केला जातोय. दावे प्रति दावे इथे ठोकले जात आहेत. परंतु यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून हा दावा फेटाळला जातो. इथे चढाईसाठी आपण पाहतोय सिद्धार्थ तोडणकर असतील. चढाईसाठी आपण बघू सिद्धार्थ तोडणकर असतील. राईट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल. यावेळेस मात्र 6व्या पवित्र्यावर चढाई करताना आपण पाहतोय निश्चितच जर्सी क्रमांक 19 परिधान केलेले. इथे मात्र थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल स्वप्नील घडशी यांच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यावेळेस मात्र हँडटच मारण्याचा प्रयत्न केला जातो स्वप्नील याच्या माध्यमातून. खोलवर चाललेली चढाई असेल, इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. परंतु यावेळेस मात्र जबरदस्त दमखम दाखवलं जातंय. हे गुण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. यावेळेस मात्र चढाईसाठी आपण पाहतोय सिद्धार्थ तोडणकर असतील. दिशेने चाललेली चढाई असेल. मेहनत कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न केला जातोय सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून. लेफ्ट कव्हरला आपण पाहतो रोशन कराटे असेल, परंतु यावेळेस मात्र कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जात. याची या ठिकाणी आपल्या खेळाडूंना प्रसिद्धी दिली जाते आणि यावेळेस मात्र चढाईसाठी पाठवलं जाते. जर्सी क्रमांक 12 याला सुमेध सावंत 1-1-2 अशी आपण फील्ड पाहतोय दोस्ती गावखडी संघाची. खोलवर चाललेली चढाई असेल सुमेध सावंत यांच्या माध्यमातून. जबरदस्त फुटवर्क आपण पाहतोय, परंतु या ठिकाणी मात्र कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये इथे परत जाते. इथे प्रत्युत्तर दाखल असेल. यावेळेस मात्र थर्ड रेड असेल, खतऱ्याची घंटी असेल जर्सी क्रमांक 2 याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल अन्यथा मित्रा मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इथे मेडल कव्हरला किकच्या स्वरूपात भाग करण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न मात्र या ठिकाणी असफल असेल. लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने चाललेली चढाई असेल. ऋषी याच्यावरती जबरदस्त ऋषी याच्याकडून जोरदार खेळाचं प्रदर्शन असेल. एकूण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. इथे यावेळी देखील थर्ड रेड असेल स्वप्नील याच्या माध्यमातून. सेकंड रेड असेल. इथे मात्र
सुपर टॅकलची संधी असेल निश्चितच दोस्ती गावखडी संघाकडे. यावेळी मात्र स्वप्नी याच्या माध्यमातून संत गतीची चढाई आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे प्रत्युत्तर दाखल असेल सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून. एक अनुभव असे खेळाडू असतील. दोस्ती गावखडी संघाचे इथे निधार रेषा ओलांडली जाते. या ठिकाणी जास्तीत जास्त खर्च पाण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र थर्ड रेड असेल ऋषी याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल, अन्यथा समोरच्या संघाला 2 गुण बहाल केले जातील. इथे पॉइंट घेणं निश्चितच अनिवार्य असेल. ऋषी याच्यासाठी खोलवर चाललेली चढाई असेल लेफ्ट कॉर्नरच्या दिशेने. इथे राईट कॉर्नरला यावेळी मात्र सिद्धार्थ तोडणकर यांच्या माध्यमातून जबरदस्त डॅश आपल्याला पाहायला मिळतोय. जोरदार बाहुबली डॅश असेल. दोस्ती गावखडी या संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल. पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 6 च्या माध्यमातून स्कोर बोर्ड कडे आपण जर लक्ष दिलं तर युवा प्रतिष्ठान पाली संघ 12 गुणांवर, तर दोस्ती गावखडी हा संघ 19 गुणांवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 गुणांची आघाडी घेऊन खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो निश्चितच दोस्ती गावखडी हा संघ मात्र थोडासा लेझी पाहायला मिळतो. इथे मात्र थर्ड रेड असेल जर्सी क्रमांक 6 याच्यासाठी. इथे पॉइंट घ्यावा लागेल, मैदानाच्या बाहेर जावं लागेल. इथे बोनस अटेम्प्ट केला जातोय जर्सी क्रमांक 6 याच्या माध्यमातून. मात्र अभिजित पवार यांच्या माध्यमातून जोरदार फ्रंट ब्लॉक इथे पाहायला मिळतोय. रायडरला इथे क्षमवलं जातं. 1 गुण मिळतोय युवा प्रतिष्ठान पाली संघाला. या ठिकाणी ऋषिकेश सारंग पाली गावचा एक बुलंद आवाज इथे आपण ऐकलाय आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सामन्याच्या दिशेने वळतोय. यावेळी सिद्धार्थ तोडणकर इथे दाखल झाले. जर्सी क्रमांक 19 काढून खेळणारा एक बेस्ट डिफेंडर आहे आणि याच्या माध्यमातून आणखी सरस खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल. सुपर टॅकल ऑन. एका बाजूला प्रनिल तोडणकरकडे ताकद आहे, क्षमता आहे आणि बेस्ट कॉर्नर अटॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ मध्ये रक्षक असताना फुल हाऊस क्रीडांगण युवा प्रतिष्ठान पाली संघाचं पॉईंट टेबल 20-13 7 गुणांची बढ़त आहे. पॉईंट टेबल 20-13 7 गुणांची बढ़त. या दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी संघाकडे थोडासा संयम इथे दाखवणं गरजेचं आहे. नियंत्रण खूप मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आधीच्या फर्स्ट हाफमध्ये शेवटची रेड ऋषिकेशची आपण तिथे पाहिले, लांबीच्या खूप क्लोज होता, आवश्यकता नव्हती रिस्क घेण्याची आणि तिथे मात्र चूक झाली. परफेक्ट डॅश पाहायला मिळाला. थर्ड सिद्धार्थ तोडणकर जर्सी क्रमांक 19 19 इथे दाखल होतोय. टूरसाठी प्रयत्न करेल. एक बेस्ट डिफेंडर मध्यरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि तो यावेळी तिसऱ्या चढाईसाठी इथे दाखल झालाय. अभिषेक बारेच्या दिशेने चाललेला फुटवर्क. दुसऱ्या बाजूला ऋषिकेश आणि मध्यभागी रोशन आहे. डबल बाइंडेड जंप अँड टच करण्याचा प्रयत्न सिद्धार्थचा. धावा ठोकलाय सिद्धार्थने. यस, रोशन बाहेर जाईल. थर्ड गोल डायसाठी प्रयत्न करेल. थर्ड रोशन याबी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नी गाडी सिद्धार्थ आणि प्रणील दोन्ही बेस्ट कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर. कमबॅक करेल युवा प्रतिष्ठान. याबी 21-15 गुणांनी पिछाडीवरती. याबी जर्सी क्रमांक 1 घालून खेळणारा हा खेळाडू तोडणकर इथे दाखल झालाय. 2-1 2-2 अशी फळी असताना बैठी घेऊन ऋषीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. एक बैठी तोडच करण्याचा याचा इथे चाललेला प्रयत्न इथे पण पाहतोय. परंतु तेवढा सावध ऋषिकेश इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अभिषेक बारे फ्रंट सुमेश सावंत अभिषेक बारेकर यांचं कोऑर्डिनेशन आणि यांच्या कोऑर्डिनेशन मुळे कमाल धमाल. एक सिंगल पॉइंट इथे मिळतोय आणि यावी स्वप्नील गडशी
शेवटचा मोहरा मैदानाच्या आतमध्ये आणि इथे आहेत सुगंध पाटील आणि तोही इथे गारद होईल 1+2 एकूण 3 पॉईंट इथे मिळत आहे. काही कमबॅक केले अशाच खेळाची इथे आता आवश्यकता आहे. पॉईंट टेबल मध्ये इथे होईल बदल 21 आणि समोर आहे तो 19. 2 गुणांची अजूनही बढत आहे. दुसरीकडे गावकडे संघाकडे पिछाडीवरती युवा प्रतिष्ठान पारी. देवा 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 तुझा वाटेल आम्हाला हेवा. जर्सी क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये पहा. दुसरीकडे मंडळ संघाचा देवा थोडा काळ कबड्डी पासून दूर राहिला होता परंतु पुन्हा एकदा लाजवाब कमबॅक 2024 मध्ये त्याने केलं. पहिली स्पर्धा खेळत असताना लेझी आम्हाला पाहायला मिळाला परंतु या स्पर्धेमध्ये आपला दमखम दाखवतो तो देवा. जर्सी क्रमांक 8 कडून खेळणारा युवा प्रतिष्ठान पाणी संघाचा बेस्ट रायडर ऋषिकेश साळुंके यावी चढाई करताना इथे आपण पाहतोय. 2-1-2ची फील्ड आहे. मध्यभागी इथे आपल्याला आकाश तोडणकर सिद्धार्थ तोडणकर या तोडणकर बंधूंची एक कव्हर साखळी आपल्याला पाहायला मिळाले. अनिल तोडणकर बेस्ट डिफेंडर आहे. सोलो टॅकल ही याची ओळख आहे परंतु तो यावी डिफेन्सिव्ह खेळतोय. पुन्हा एकदा देवाला इथे आजमावलं गेलंय. 2-1-2ची इथे फळी आणि ऋषिकेश बरोबर इथे महत्व दिले जाईल ते स्वप्नील गडशीला परफेक्ट टायमिंगला त्यानं सपोर्ट दिला आणि बॅक होल्ड कडून देवाला कापडीने पटकला गेला. 1 पॉईंट टॅकल स्वरूपात युवा प्रतिष्ठान पाणी संघाच्या खात्यामध्ये. ही अग्रेसिव्हता हा संयम आणि ही रणनीती खूप महत्वाची असते. तुम्ही टॅकल फक्त करत असताना त्याच्या जोडीला कॉर्डिनेशन खूप महत्वाचं असतं आणि ज्यावेळी कॉर्डिनेशन परफेक्ट होतं त्यावेळी टॅकल परफेक्ट होतो आणि तो परफेक्ट टॅकल इथे आपण पाहिलाय. कॉर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. स्वप्नील गडशी चढाई पुढे करून माघारी परत एमटी रेड कधी रिकाम्या तरी माघारी आले पाहिजे कधी पॉईंटसाठी प्रयत्न केला पाहिजे. ही जाणणं म्हणजे पण ही कबड्डी आहे. भाई आपली चढाई पूर्ण करतोय माघारी परतला. या रेड तिसरी चढाई डोर डायसाठी स्वप्नील यावी पुन्हा सेटअप करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न सिद्धार्थ तोडणकर आहे तिथे. उत्कृष्ट राष्ट्रीय पंच म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तो सिद्धार्थ कॉर्नर इनला बेस्ट डिफेंडरची भूमिका इथे बजावतोय. 2-2 एकमेकांची फील्ड रन ब्लॉक सक्सेसफुल टॅकल. आकाश तुटून पडतोय. सक्सेसफुल ठरलाय टॅकल परंतु एक बोनस पॉइंट इथे मिळालाय. पहिला पण झाला. एक बोनस पॉइंट मिळालाय. आम्ही देवा काहीतरी कर. सुगन पाटील परंतु यावी देवा चढाई करताना 6ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये अभिषेक पारेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. दुसऱ्या बाजूला धुशी आहे. धुशीने आतापर्यंत खुशी दिली परंतु इथे त्याची धुशी खूप महत्वाची असणार आहे. चढाई पुढे करून माघारी परततोय. सुगन पाटील सोबत तो जोडला इथे जाईल. प्रणित सोलो मध्ये पाहायला मिळेल. 2 साखळे इथे सज्ज झालेत. भाई आणि त्याच्या जोडीला आपण आणि इथे सेल्फ आउट. इथे चूक झाली. तोल आणि समतोल आयुष्य असू द्या खेळ असू द्या खूप महत्वाचा असतो. आयुष्यामध्ये तोल गमावला की समतोल गमावला जातो आणि इथेही तेच घडलं. पल्लीनाथाचा आशीर्वाद पाली सोबत जैसे को तैसा आशीर्वाद नाही. जर्सी क्रमांक 12 सुमेध सावंत इथे चढाई करताना 2-2-2 अशा पद्धतीने फील्ड इथे असताना सुगन पाटील आणि सुगन पाटीलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न. छोटा पॅकेट बडा धमाका आणि यावी कॉर्नरच्या दिशेने केलेली खेळी होती. कोणताही पॉइंट न घेता सुखरूप माघारी परंतु एमटी रेड आणि यावी भाई 19 नंबर 0 फिगरचा हा हिरो त्याने मैदान गाजवले. दुसरीकडे मंडळ संघाकडून खेळत असताना कधी कधी गेम चेंजरची भूमिका या खेळाडूने चढाई पूर्ण केली. मिडल लाईन क्रॉस करून सुखरूप माघारी परतलाय. आकाश आणि प्रणित आणि या मित्र रेड साठी सुमेध. येस सेकंड हो गादू नका. सेकंड रेड 2-2-2 अशा पद्धतीने आहे ती फील्ड. 6ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये असताना चढाई पूर्ण करून माघारी परतला एमटी रेड आणि सिद्धार्थ तोडणकर. सोनू घे रे याला.
पंचायत आहे पंच. 2-2-2 चेन अटॅक इथे सज्ज झाले. फुटवर्क आहे. बदल आदित्य शानदार आहे. सिनियर खेळाडू आहे. बेस्ट डिफेंडर आहे. कमी तिथे याची हमी असते असा हा गेम चेंजर प्लेअर आहे. सिद्धार्थ तोडणकर रेड बॅलेट खोल माघारी पडतोय. टाइम ऑफ इथे मागितलं गेलंय. युवा प्रतिष्ठान पाली संघाचा अतुल सावंत याने घेतलेला टाइम ऑफ आपल्या खेळाडूंची इथे चर्चा करेल. कोणत्या रेडरला आपण कशा पद्धतीने चढायला सुरुवात. थर्ड स्वप्नील घडशी सवडा पकडला जातोय. ताकद दाखवण्याचा प्रयत्न होता. सिंगल पॉइंट इथे मिळालाय. 24-22 आणि थर्ड साठी देवा इथे दाखल होते. 5ची बचाव फळी बोनस पॉइंट ऑफ टचिंगचा प्रयत्न इथे करेल हा. आणि या रोशन कराटे मध्यभागी अभिषेक बारे आणि सुमेध यांची जोडी दुसऱ्या बाजूला चेन अटॅक घेऊन कॉर्नरची साठी इथे सज्ज झाले. समोर देवा आहे. थर्ड 30 सेकंद आणि या 30 सेकंदामध्ये 1 पॉइंट घेण्याची आवश्यक असताना वनिश पॉइंट एक पॉइंट संघाच्या सुमेध सेल्फ आउट झाला. आणि यावेळी ऋषिकेश साळुंखे मैदानाच्या आतमध्ये सुगम पाटील कडून झाली चूक. एक बेस्ट कॉर्नर अटॅकर इथे डबल माइंडेड दुविधा परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. ऍडव्हान्टेज इथे मिळाला ऋषीला. एक सिंगल पॉइंट इथे घेतलाय. पॉइंट टेबल 25-24 24-25. ए रोशा एक तरी लाव रे. नंबर 4 सुधार करून सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये अभिषेक बारेच्या दिशेने चाललेली खेळी आहे. संयम इथे दाखवतोय. नियंत्रणामध्ये खेळ आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून इथे केला गेलाय. चढाई थोडं करून सोडून बघा खेळामध्ये परतलाय. आणि आम्ही ऋषी यानंतर होणारा सामना मित्रपे बेतोशी विरुद्ध जय हिंद जय आबा. दोन्ही संघाला ऑलरेडी दुसरा पुकार दिला गेलाय. संघराईत संघ व्यवस्थापक आपण याची नोंद घ्या आणि आपला संघ खेळण्याच्या दृष्टीने सज्ज होऊ द्या. मित्रपे बेतोशी विरुद्ध जय हिंद जय आबा. दोन्ही संघांना ऑलरेडी युवा प्रतिष्ठान पाली संघाने यावी बाई चढाई करण्यासाठी जे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ए ऋषी परशूटला भेटतोय बघ. राईट टू लेफ्ट. एवढा आहे तू. अरे ए ऋषी परशूट भेटतोय बघ. ए ऋषी त्या बडूला तुझ्या हाताला घे. त्याला 5वी देस ना शुभमला. बडूला घे. चढाई पुढे करून माघारी परततोय स्वप्नील. ए रोशा एक तरी लाव. तुषार हाय हुशार. परंतु तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईची सोपवली गेलेली जबाबदारी पॉइंट घेणं अनिवार्य. अन्यथा मैदानाच्या बाहेर विसावा घ्यावा लागेल. आणि त्यामुळे ऋषिकेशच्या दिशेने चाललेली त्याची खेळी स्वप्नील घडशी कशाप्रमाणे रोशन सोबत आपलं नियंत्रण लागतो. आणि या दुर्घटना घडली. हटली नजर आणि दुर्घटना इथे घडली. 1 पॉइंट इथे मिळाला. पॉइंट इक्वल 25-25. 25-25 पॉइंट टेबल असताना थर्ड रेड साठी इथे स्वप्नील घडशी मैदानाच्या आतमध्ये दाखल. 5 डिफेन्स आहे आणि याने टचिंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न खोलवरती जाऊन हँड टच करण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना स्वप्नील घडशीला इथे आपण पाहतोय. प्रणील तोडणकर कॉर्नरला दुसऱ्या बाजूला आणि इथे चक्रव्यूह लागला आणि फसला स्वप्नील. बसला मैदानाच्या बाहेर. या विजय क्रमांक 6 देवा. 6ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये असताना देवा इथे दाखल झालाय. एका फुटाची बढत राहते. दुसरी खेळ म्हणजे गावकडे संघाकडे ऋषी रेड कर. फुल क्राउड सपोर्ट आहे युवा प्रतिष्ठान पाणी संघाला. यावी सुमेध 3 ते 4 सेकंद त्याने इथे घेतली. रेड बॅलेट करून तो माघारी परतला. पुन्हा एकदा देवा
दोन अशा पद्धतीने सजलेलं फील्ड. अभिषेक पारीख बाजूला, दुसऱ्या बाजूला ऋषी, मध्यभागी जर्सी क्रमांक 4 करून खेळणारा खेळाडू इथे पण पाहतोय रोहित सावंत आणि त्याच्या जोडीला रोशन आहे. स्वप्नील गणशी मैदानाच्या बाहेर आणि बोनस अधीन करण्यासाठी केला गेलेला प्रयत्न. एक पॉईंट इथे मिळतो. 27-25, 27-25. जर्सी क्रमांक 12 सुमित. येस, यावेळी पाहूया कशा पद्धतीने खेळ इथे यानंतर इथे रंगेल. चढाई पुढे गेले, मिडल लाईन क्रॉस करून तो माघारी परतला. एमटी रेडची पाहायला मिळाली. सलग अशा चढाई करतो देवाला इथे आपण पाहणार आहोत. देवा 2 गुणांची बनत राहते. दोस्ती क्रीडामध्ये गावखडी संघाकडे देवा इथे रिस्क घेणार नाही. सावध सांगितलं गेलेलं पावित्र्य, संयम दाखवेल, नियंत्रण दाखवेल, रिकाम्या हाताने माघारी परतेल. या मित्रांनो ऋषी तिसऱ्या चढाईसाठी डू ऑर डाय पॉइंटला. ओ इथे लेझी पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने फुटवर्क अपेक्षित होतं, ऍक्टिव्ह फुटवर्कची अपेक्षा होती, ती इथे पाहायला मिळाली नाही. आणि दरम्यान इथे घेतला गेलाय तो टाइम ऑफ. सामन्याला सुरुवात होते. देवा 5ची बचावफळी मैदानाच्या आतमध्ये 3 गुणांची बढ़त आहे. दुसऱ्या सत्रामध्ये कशा पद्धतीने खेळ इथे होतोय ते पाहूया. इथे बोनस पॉइंट ऑफ असेल. घे पुढे जाऊन घे. नाही डायरेक्ट येत आहे तो. देवा चढाई पुढे करून सुखरूप आपल्या खेळांमध्ये परततोय. सुमित काही खेळाडू रेड बॅलेट करून कोणताही जास्त वेळ न घेता माघारी परतलाय. तिसरी चढाई देवा थर्ड स्पेशलिस्ट म्हणून याला इथे आजमावला गेलाय, वापरला गेलाय. या विजयसी क्रमांक 6 दोन अशा पद्धतीने आहे ती फील्ड. सोनू याला घे. शुभम लाव. बारे थांब आहे, बारे थांब. कॅमेरा Yes, single point. Each 1 point. दोन्ही संघांच्या खात्यामध्ये 1-1 पॉइंट. Each 1 पॉइंट का लॉबी मध्ये दाखल झाला होता आणि लॉबी मध्ये जेव्हा डिफेंड रायडर दाखल होतो त्यावेळी डिफेंडरने जर त्याला टच केलं तर डिफेंडर इथे बाद असतो. आणि हा आपल्या असोसिएशनचा नियम आहे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन आणि भारतीय कबड्डी असोसिएशनचा नियम आणि त्या नियमाचा इथे पालन केले गेले. गंडवागट बी करतायत. पॉइंट टेबल आहे 29-26. महत्वपूर्ण सामना आहे. शेवटची 5 मिनिटे ते जाहीर केली गेली. त्यानंतर होणारी प्रत्येक रेड इथे खूप महत्वाची ठरणार, खास करून युवा प्रतिष्ठान पारी संघासाठी. कारण आपला संघ अजूनही 3 गुणांनी पिछाडीवरती आहे. 5 मिनिटांमध्ये दोन्ही संघाला 5-5 रेड उपलब्ध होतील. आणि दरम्यान इथे घेतला गेला ऑफिशियल टाइम ऑफ. स्वप्नील तिसऱ्या चढाईसाठी 6ची बचावफळी बोनस पॉइंट ऑन. देवाच्या दिशेने किती चालू आहे का काय येतोय पंचांच्या माध्यमातून निर्णय पाहावा लागेल.
चांगले चॉकलेट चांगले इथलंच बिथलंच सुद्धा असतात मेलोडी मेलोडी विचारची बचाव फळी चढाई पूर्ण करून माघारी परत आहे 26-30 4 गुणांची परत राहील शेवटची 4 मिनिटे ते बाकी आहेत ठरेल 30-26 ठरेल 4ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये देवा चढाई करण्यासाठी पाळवा दीपराज नवाले फुकटचं पाणी देऊ नको डाव्या कोपऱ्यामध्ये उजव्या कोपऱ्यामध्ये अभिषेक रायडर इथे गारद आहे सिंगल पॉइंट इथे मिळून वेळ काढू नको चल शुभम काजरेकर याच्या माध्यमातून एक चांगली कामगिरी शेवटची 3 मिनिटं बाकी लास्ट मिनिट आणि 3 गुणांनी पिछाडीमध्ये युवा प्रतिष्ठान पाले ऋषिकेश माणसांच्या माध्यमातून काय येतोय निर्णय बघूया अरे तो समोर सांगू दे सिंगल पॉइंट इथे मिळतोय अरे बोनस पण नाही देत अरे पुढ्यातला पंच दिसतात नाही याला दिसलं कुठलं या सामन्याची सुरुवात काय आहे नाही रे बाहेर पडा तुम्ही चल 4ची बचाव फळी मैदानाच्या आतमध्ये असताना या देवा पुढ्यातला पंचाला दिसत नाही लांबच्या पंचाला दिसत अरे एरंड आहे पाय त्याचा आम्ही मिडल लाईनवरती उभा राहिले प्रिया देवा माहिती आहे एक मिनिट एक सेकंद किती महत्वाचं आहे तोच वेळ इथे घेतोय चढाई पूर्ण करून माघारी परत सुमेध मारे 31-27 ए बोनस वेगळा नको मारू भेटणार नाही असला तरी आकाश मैदानाच्या बाहेर सिंगल पॉइंट इथे मिळेल 28-31 मॅच अजूनही ऑन आहे कमबॅक होऊ शकतोय परंतु कुणाला तरी इथे कारनामा करावा लागेल देवा शेवटची 2 मिनिटे ते बाकी लास्ट 2 मिनिट्स थर्ड अँड फायनल कॉल फॉर नेक्स्ट मॅच अरे त्या पुढ्यातल्या पंचाला जय हिंद जामा विरुद्ध मित्रप्रेम वेतोशी दोन्ही संघाला 30 सेकंद अंतिम पुकार संघ नायक संघ व्यवस्थापक सुरू असलेला सामना संपल्यानंतर दोन्ही संघ त्वरित मैदानामध्ये ताबा घेतील बोनस नाही इथला दिसत जय हिंद जामा विरुद्ध मित्रप्रेम वेतोशी टाइम ऑफ इथे घेतला गेलाय चर्चा होईल कोणताही वेळ न घेता चढाई पुढे करून माघारी परतलाय ठरेल पॉइंट नंबर 31-28 हे पॉइंट देऊ नका ठरेल टू ऑर डाय 5ची बचाव फळी बोनस देऊ पॉइंट नका रे देऊ नका रे अजिबात देऊ नका शुभम इथे चुकूनही चूक करून चालणार नाहीये सिंगल पॉइंट आहे पाचवी बचाव फळी इथे चाललेला खेळ शेवटचा 1 मिनिट आहे बाकी लास्ट मिनिट पॉइंट टेबल 29-31 पॉइंट टेबल 30-32 मॅच ऑन करा लाईन घे यावेळी जर्सी क्रमांक 2 ऋषी लाईन घे ऋषी भेटतो बा ऋषी भेटतो घे ना फिक्स आहे रे सिंगल पॉइंट इथे मिळेल जर्सी क्रमांक 6 देवा काय नाही उपयोग आता यावेळी
सर्व्हिस फिक्सिंग आहे गाववाले गेलेला प्ले अपडेट आपल्याला पाहायला मिळतोय. चला घरी करतील प्रेक्षकाला उल्लू बनवलं रोमांचक झालेला सामना यानंतर आणखीन एक महामुकाबला इथे पाहायला मिळेल. मित्रपी बेतोशी विरुद्ध जय हिंद संपला टाइम संपला जिंकले 3 गुणांनी विजय ठरलाय. दोस्ती क्रीडा मंडळ गावखडी विजय संघाचा हार्दिक अभिनंदन आणि